हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालो आहोत ऑफिस पिकनिकला. आम्ही इन द सेन्स मी पण ऑफिस ट्रिपला चालली आहे आणि माझ्या हजबंडची पण कोइन्सिडेंटली आजच आहे. सो येस, आमचा पहिला स्टॉप होता पालीतला गणपती. वेदर पण बघा किती सुंदर झालेलं. पाऊस पण असा हलका हलका पडत होता आणि मस्त थंड वातावरण होतं. आधी आम्हाला वाटलं वीकेंड्स आहेत तर लाईन बरीच भेटेल, पण असं नव्हतं. व्यवस्थित मस्त पटापट दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि मग आम्ही तिथून निघालो. काही पण बोला, पावसाळ्यात हे निसर्ग आहे ना, एकदम वेगळंच रूप दाखवतं. किती सुंदर आणि किती मस्त वाटतं ना. पिकनिक जायचं तर परफेक्ट टाईम आहे, पण काय आहे ना, थोडी चिक्कल होते ना, त्यामुळे कंटाळाही येतो. पण ठीक आहे, चलता है. सिनिक ब्युटीसाठी तर काही पण. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, असे फार्म्स, विलाज ह्या टायमिंगलाच मजा येते हां. आम्ही जी प्रॉपर्टी बुक केली होती ती तर एक नंबर होती. आजूबाजूला सगळं हिरवगार आणि किती छान आणि ओपन होतं बघा. अशी तर नाही आली. हा हे बघ, हा, आणि खाली पण आहे ना एक. बघ आता येईल बघ. हा, आली आली. हा, या प्रॉपर्टीचा ना एक प्लस पॉईंट काय माहिती आहे, ह्याची युनिक कन्स्ट्रक्शन. इन द सेन्स की हे किती छान बिल्ड केलेलं आहे. एक मोठाच्या मोठा हॉल होता जिथेच सगळे लोक 24 तास पडलेली असायची. फक्त रूम्समध्ये ना आम्ही झोपायला गेलोय. पाठी असा टर्फ आहे आणि खेळण्यासाठी पण बरंच काय काय होतं. पिकनिकचा तर हाच मोटो असतो राईट, की एकत्र सगळे लोक येऊन खेळलं पाहिजे, मस्ती केली पाहिजे, एकत्र एकत्र असले पाहिजे, रूम्समध्ये नाही. तर हे ना एकदम करेक्ट आणि परफेक्ट बिल्ड होतं. त्यानंतर लंच केलं. लंचमध्ये पण बरेच व्हरायटीज होते. पनीर भाजी, मिक्स व्हेज, राईस, दाल, पापड आणि गुलाबजामुन पण. आम्हाला सगळ्या टाईमचं जेवण जे पण होतं खूप ऑसम भेटलेलं. अगेन 6 और आगे 6 8 क्या सस्पेन्स आहे. आम्हाला आधी वाटलं की त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही बाकीचे लोक झोपण्यासाठी फिट नाही होणार. त्यासाठी आम्ही एक स्पेअर अशीच तिथे एक प्रॉपर्टी होती बंगलो टाईप्स, ते पण बुक केलं होतं. आहे हा नाही वाटत की भूत बंगला एन्जॉय केलं.
बट टू बी ऑनेस्ट आम्हाला ती प्रॉपर्टी अजिबात नाही आवडली, कारण का मेंटेनन्सच नव्हतं, बेड्स वगैरे पण चांगले नव्हते, फॅन वर्किंग नव्हते. त्यामुळे मग आम्ही त्या मेनवाल्या प्रॉपर्टीमध्येच सगळे लोक ॲडजस्ट झालो बरोबर. ही प्रॉपर्टी अशी व्हिज्युअली दिसायला ओके ओके वाटते, बट ती क्लीन नव्हती, वॉशरूम क्लीन नव्हते, म्हणजे राहण्यासारखं नव्हतं. हे बघ टेरेस पण आहे इकडे अड्डेच. इकडेपेक्षा जास्त काय पाहिजे तुम्हाला? तूने मिस किया, पता है हमने इतना मस्ती किया ना उधर जब हम लोग जा रहे थे. अच्छा ओके. हे आमचा रूम आहे. द प्रॉपर्टी इज बिग आणि रूम पण खूप स्पेशियस आहेत, खूप म्हणजे खूप जास्त. ते बॅग्स वगैरे ठेव नाही. ओ नाईस. बेडिंगचं सगळं सामान आहे. अँड लेट मी शो यू दिस. यू आर नॉट रेडी या. वाव. सॉरी. हे बघा, फुल एकदम मस्तवालं वॉशरूम पण एवढं स्पेशियस आहे. इथे गेट रेडी विथ मी शूट करायला काय मजा येईल. और दिस पण मस्त आहे सगळं, एकदम झकास. लाईफची मजा करतानाची माणसं. वा रे वा. आधा देखो 10 मिला वापस. नहीं मैंने 10 रखा ना. हाँ 10 ही रखा. हाँ, अभी अभी एक मिनट सुनो. अभी आपने 14 तूने 15 15 12 13 मैं विजिटर मैं 18 कीधा छे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 गई भैंस पानी में 19 20 गई. हाऊसी, कार्ड्स,
संगीत खुर्ची आणि बरंच काही नुसतं खेळत होतो आम्ही. येते का मी फिल्ममध्ये? ना जे जे बाबा बोलाएंगे तब. आय डिडंट न्यू अंटिल नाव की हाऊसी आपण असं पण खेळू शकतो. किती ते भिन्न भिन्न प्रकार होते त्याच्यामध्ये हाऊसीच्याच गेममध्ये. एवढी मजा आली ना, खूप खूप मजा आली. दोनों नाचेंगे. त्या 2 दिवसात कोण कोणाचा बॉस आहे, कोण कोणाचं मॅनेजर आहे, सीनियर, ज्युनियर हे सगळं विसरून एक फॅमिलीसारखं आम्ही तिथे खेळत होतो, मस्ती करत होतो. खूप मजा आली. हेच हवं असतं ॲक्च्युली, है ना? तुमचा जर 20-25 लोकांचा एक ग्रुप आहे ना, तर तुम्ही या प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट देऊ शकतात. त्यासाठी हे खूप बेस्ट आहे. प्रॉपर्टीज बरोबरचे जे कुक आहेत ते ना खूप मस्त जेवण बनवून देतात. तुम्हाला जे जे हवे असेल तुम्ही ॲडव्हान्समध्ये बोलून ठेवू शकतात. पण हां, ओन्ली व्हेज नॉनव्हेज नाही. आम्ही तर ह्या 2 दिवसात नुसतं खातच होतो. किती व्हरायटीज ऑफ डिशेस त्यांनी बनवले असतील आणि ते पण सगळेच खूप छान. सो येस, हिअर वी कम टू एन एंड ऑफ आवर व्हिडिओ. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. दीपक सर बाय बाय.